गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या सर्वाधिक हालचाली असलेल्या प्रत्येक निवडणुकीत हिंसक घटना करण्याकरता माओवाद्यांना अनुकूल असलेला गर्देवाडा हा अतिसंवेदनशील भाग आहे। या गावात पोलिसांनी आज एका दिवसात पोलीस ठाण्याची उभारणी केली। गेल्या लोकसभा निवडणुकीत 3 स्फोट मतदानाच्या दिवशी माओवाद्यांनी याच गावात केले होते। माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात कशा पद्धतीने पोलीस ठाण्याची उभारणी झाली आहे, यामुळे या भागात सुरक्षा व्यवस्था कशी मजबूत झालेली आहे याचा थेट गर्देवाडातून एक्सक्लुझिव्ह आढावा घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। माओवाद्यांच्या गडामध्ये पोलीस ठाणे उभारणं गडचिरोली पोलिसांसाठी मोठं आव्हान असते। त्यातही जर तो माओवाद्यांच्या हालचाली असलेला बालेकिल्ला असेल तर अशा गर्देवाडामध्ये पोलिसांनी आज एका दिवसात पोलीस ठाणे उभारलं आहे। घनदाट जंगल आहे, या जंगलामध्ये आज सकाळपासूनच जी गजबज होती, मोठ्या प्रमाणात C60चे जवान पोलीस पोहोचले आणि या ठिकाणी पोलीस ठाण्याची उभारणी सुरू झालेली आहे। आता अस्थायी स्वरूपामध्ये हे पोलीस ठाणे उभारण्यात आलं असलं तरी हे पोलीस ठाणे 2 दिवसात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांच्या हालचाली असलेला हा भाग आहे। कंपनी 10चं लोकेशन असते। गट्टा हे शेवटचं पोलीस स्टेशन आहे। गट्टा आणि अलीकडेच उभारण्यात आलेलं वांगेतुरी या 2 पोलीस ठाण्याचा मधला जो भाग होता 700 स्क्वेअर किलोमीटर हा माओवाद्यांच्या हालचाली असलेला भाग होता। लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी गेल्या वेळी माओवाद्यांनी 3 भूसुरुंग स्फोट आयडी ब्लास्ट केले होते आणि प्रत्येक निवडणुकीत या भागात माओवादी घातपाती कारवाया करतात। आता हे पोलीस ठाणे उभारून पोलिसांनी या ठिकाणी माओवाद्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता जवानांशी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी DIG संदीप पाटील, SP निलोत्पल असतील, हे सगळे संवाद साधत आहेत, जवानांचा मनोधैर्य वाढवत आहेत। या ठिकाणी C60 कमांडो आहे, त्यामध्ये महिला कमांडो सुद्धा आहेत। हा पोलीस ठाणे जो आहे उभारणी झाल्यामुळे माओवाद विरोधी अभियानामध्ये खूप महत्त्वाचं यश मिळेल अशी अपेक्षा आहे। पोलीस स्टेशन हे माओवादी प्रभावित क्षेत्रामध्ये विकासाचं केंद्र आहे। पोलीस स्टेशन आल्यानंतरच गावकऱ्यांना कळतं की आपलं शासन काय आहे, आपलं शासन हे आपल्यासाठी आहे, लोकांच्यासाठी आहे, शासन काय काय करतं आणि शासनाच्या योजना हे आपण बाकी प्रशासनाबरोबर मिळून लोकांच्यापर्यंत कशा पोहोचतील हेच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि त्याच्याबरोबर निश्चितच माओवाद्यांशी लढणं तर आहेच, ते तर काम आपण कंटिन्यूअस करतो, पण लोकांचा आपल्या शासन प्रणालीवर, लोकशाहीवर विश्वास वाढावा हेच आपलं मुख्य या पोलीस स्टेशनचं उद्दिष्ट आहे। गडचिरोली पोलिसांसाठी अशा पद्धतीचं पोलीस ठाण्याची उभारणी झालेली आहे। गर्देवाडा हे येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं, पोलिसांसाठी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनं आणि निवडणूक पथकासाठी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं ठरेल असा अंदाज आता व्यक्त होत आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गर्देवाडा, गडचिरोली।